ठीक आहे. मागच्या आता हा तुम्हाला फक्त टेबल पाठच पाहिजे. पी क्यू पी एन क्यू पी आर क्यू पी एन क्यू पी एन ओनली क्यू हा टेबल पाठ असेल तरच हा पाठ बघू शकता. एक्झामाइन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी कॉन्ट्रॅक्शन अँड कॉन्टिन्युएन्सी. मागच्या लेक्चरला आपण टॉटॉलॉजी म्हणजे काय बघितले. टॉटॉलॉजी म्हणजे काय की ऑल व्हॅल्यू काय पाहिजे टी पाहिजे. लास्ट कॉलम ऑफ ट्रुथ टेबल ऑल व्हॅल्यू आर टी. जेव्हा लास्ट कॉलम ट्रुथ टेबलच्या लास्ट कॉलम मध्ये सगळ्या व्हॅल्यू टी येतील तेव्हा ते टॉटॉलॉजी असते. ऑल व्हॅल्यू ऑफ लास्ट कॉलम ऑफ ट्रुथ टेबल आर एफ. समजा ट्रुथ टेबल मधल्या सगळ्या शेवटच्या व्हॅल्यू जर एफ असतील लास्ट कॉलम मधल्या तर ते कॉन्ट्रडिक्शन किंवा फॉल्सी असते. आणि कॉन्टिन्युएन्सी नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन इज कॉल्ड एज कॉन्टिन्युएन्सी. म्हणजे शेवटच्या कॉलम मध्ये जर मिक्स्ड व्हॅल्यू येत असतील तर ते कॉन्टिन्युएन्सी असते. आता काल आपण पी आणि क्यू ह्या स्टेटमेंटमध्ये दोन स्टेटमेंटमध्ये टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिन्युएन्सी बघितलेलं. आज पीक्यूआरचं बघूया. म्हणजे तीन स्टेटमेंटमध्ये सुद्धा टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिन्युएन्सी असते. लिहून घ्या. एक्झामाइन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन और कॉन्टिन्युएन्सी. फर्स्ट एक्झाम्पल negation p then q and p then p and r. आता इकडे लक्ष द्या. आता हे एक्झाम्पल आहे. आर आलेला आहे. आर आले की नंबर ऑफ रोज किती येणार 8 येणार. म्हणजे पी क्यू आणि आर तुमचे नंबर ऑफ रोज 8 येणार. ठीक आहे. 8 म्हणजे काय येणार 4 टी एफ 4 असणार. क्यू मध्ये काय असणार 2 टी 2 एफ 2 टी 2 एफ आणि आर कसा असणार टी एफ टी एफ टी एफ टी एफ. आणि नॉट पी एक लागणार आहे आपल्याला इथं सुरुवातीला. नॉट पी म्हणजे ह्याचं निगेटिव्ह 4टीचं निगेटिव्ह काय येणार 4 एफ आणि 4 एफ चं निगेटिव्ह काय येणार 4टी. ठीक आहे. आता पहिला ब्रॅकेट निगेशन पी देन क्यू निगेशन पी देन क्यू आणि दुसरा पी अँड आर. आणि ह्यांना ए आणि बी मानून घ्या. आणि जर एका लाईन मध्ये बसत असेल तर सगळंच द्या. मग निगेशन पी देन क्यू अँड पी अँड आर. शेवटचा कॉलम काय आहे ते आपण बघूया. ठीक आहे. आता निगेशन पी देन क्यू म्हणजे पहिल्यांदा निगेशन पी आहे आणि नंतर क्यू आहे. निगेशन पी मध्ये 4 एफ आणि 4 टी. क्यू मध्ये काय आहे 2 टी 2 एफ 2 टी 2 एफ 2 टी 2 एफ 2 टी 2 एफ आणि एरो करा. आता एरो मध्ये फक्त टी देन एफच तेवढे एफ असते. म्हणजे इथंच टी देन एफ आहे ह्याचं एफ येणार आणि बाकीचे सगळे टी येणार ना. फक्त टी कडून एफ कडे तेवढे एफ असते. म्हणजे टी 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 एफ टी म्हणजे कसं येणार आहे 60 आणि एफ टी 60 आणि एफ टी. ठीक आहे. आता पी अँड आर ह्यांच्यात क्यू सोडा आणि पाणी मिक्स करा. टी एन टी 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 एन टी एफ एफ टी एन टी 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 एन टी एफ 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 एन टी टी एफ एन टी एफ 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 एन टी एफ एफ एन टी एफ एफ. पाणी मिक्स करायचंय. टी एन टी 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 एन टी एफ एफ टी एफ एफ इथं पण एफ आहे ना मिक्स करायचं आहे. एफ एफ एफ. ठीक आहे. आता हे दोन्ही परत मिक्स करा. टी एफ टी एफ 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 म्हणजे काय आलं लास्ट कॉलम म्हणजे व्हॅल्यू ऑफ लास्ट कॉलम्स व्हॅल्यू ऑफ लास्ट कॉलम of truth tables are mixed T and F. That is neither tautology nor contradiction. That is neither tautology and nor contradictions. Neither tautology nor contradiction. Therefore given statement में काय असणार given statement is contingency लिहून घ्या. दिलेलं स्टेटमेंट काय contingency हे लिहून घ्या स्क्रीनशॉट मारून. ठीक है. नेक्स्ट एग्जांपल्स
थोडंसं वेगळं घेतो मी. काय येते बघा, examine whether each of the following statement pattern is tautology, contradiction and contingency. P then Q and Q then R, then P then R. ठीक आहे, हे PQR फिक्स असणार. हा, P then Q हा एक ब्रॅकेट लागणार. Q then R, त्याला आपण नावं दिले म्हणजे तुमच्या लक्षात येईल. P then Q then R, A B, P then R C, परत B आणि C मध्ये एक ब्रॅकेट आहे, B then C चा ब्रॅकेट. आणि ह्या B then C च्या ब्रॅकेटला आपण काय नाव दिल्या, Z दिल्या, Z. त्या B and C मध्ये देन करायचं, हा B आणि हा C मध्ये देन करायचं Z, आणि A and Z परत ह्या A मध्ये ते ऍड करायचं आहे. हा ब्रॅकेट बघा, A वेगळाच आहे, P then Q then R, आणि P then R ला B and C मध्ये परत देन आहे, त्याला आपण झड मानला आणि A and Z. समजलं? हे समजणं गरजेचं आहे. पुढचं समजतंय, हे समजणं गरजेचं आहे. हा, P then Q then T then T then F, बाकी सगळं T आहे ना. फक्त T then F तेवढं काय असतंय, या असतंय. Q then R, T then T then F, T then F then T then F T. P then R, हा फक्त Q दुसरा, T then T then F, पहिला तिसरा मधलं विसरायचं आहे, T then T then F then F then F then F T. Then C ह्याच्यात देन, then T then F then then F then then T. आता ह्या A मध्ये हा मिक्स करायचे, मधले दोन कॉलम काढा. T and T, F and T, F and F, T and T. मिक्स झालं, हे दोन F आले. त्यामुळे व्हॅल्यू ऑफ लास्ट कॉलम ऑफ ट्रुथ टेबल आर मिक्स्ड, T and F, therefore neither tautology nor contradiction. Given statement is contingency. त्यामुळे दिलेलं स्टेटमेंट काय आहे, कॉन्टेंजन्सी आहे. नेक्स्ट एक्झाम्पल थोडंसं वेगळं देतो तुम्हाला, लिहून घ्या. Then examine whether each of the following statements, काय येते बघा, P then Q then R, if and only P and Q then R, P then Q then R, if and only P and Q then R. ठीक आहे, हे तर 3 लागणारच तुम्हाला PQR. नंतर Q then R लागणार, नंतर P then Q then R ला आपण A मानूया, P then Q then R ला काय मानूया, A मानूया. नंतर P and Q लागणार, आणि P and Q then R ला आपण B मानूया. 4 मार्काचं एक्झाम्पल आहे, व्यवस्थित लक्ष द्या. डी ग्रुप मधलं P then Q then R, P and Q then R, आणि A and B मध्ये काय आहे, if and only if. एका लाईन मध्ये बसत नसेल तर त्याला काही सांकेतिक कोड वापरा, A B Y Z एक्सेट्रा.
हा आता क्यू देणार किदेन टी टी किदेन एफ एफ टी किदेन एफ टी किदेन टी टी किदेन एफ एफ किदेन टी टी किदेन फक्त किदेन एफ तेवढा एफ असते फक्त किदेन एफ तेवढं काय असते एफ असते आता किदेन आर काय किदेन आर ला हे किदेन जे आर आहे हा ते पिदेन करूया म्हणजे मधले दोन विसरायचं डायरेक्ट इथून इथं किदेन टी टी किदेन एफ एफ किदेन टी टी किदेन टी टी किदेन टी किदेन एफ किदेन टी किदेन टी पी एंड क्यू ह्याच्यात एंड करा टी एंड टी टी टेन टी टी टेन एफ पाणी मिक्स करायचं आहे एफ एफ मिक्स पाणी एफ 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 करेक्ट आता देणार म्हणजे पहिल्यांदा पी एंड क्यू आहे देनला डायरेक्शन बघायचं असती पहिला असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण पहिला याच्यात पी एंड क्यू आहे आणि नंतर आर आहे पी एंड क्यू काय आले बघा 2T आणि 6 एफ 6 एफ आले आणि आर मध्ये काय आहे टीएफ 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 आता ह्याने एकदाच येते ते किदेन एफ फक्त एफ असेल तर किदेन एफ असेल तर म्हणजे इथं एफ येते बाकीच्या ऑल काय ना टी येणार ओके टीएफ 60 टीएफ आणि राहिलेले 6 काय असणार आहे टी असणार आहे ओके आता ह्यांच्यात ए आणि बी मध्ये इफ अँड ओनली सेम असेल टीटीचं तर टी एफ एफचं पण टी येते पण एक ऑर्डर असेल टी एफ एफ टी तर दोन्हीचे एफ येते टीटीचं टी येते एफ एफचं पण टी येते टीटीचं 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 टी येते लास्ट कॉलम्स आफ्टर द टेबल्स ऑल व्हॅल्यूज आर टी Therefore, last column of the table are value, all value of last column, all value of last column of the table are T. Therefore, given statement, tautology, given statement is टाटालॉजी दिलेलं स्टेटमेंट हे टाटालॉजी आहे ठीक आहे समजलं व्यवस्थित सुरुवात नेक्स्ट हे लिहून घ्या स्क्रीनशॉट म्हणून थोडस अवघड होतं तुम्हाला Examine whether each of the following statements pattern is tautological production contains P then not Q over R P then not Q over R if and only if negation P then Q then R negation P then Q then R PQR तर लागणारच PQR मध्ये फक्त आपल्याला एक नॉट क्यू एक एक्स्ट्रा लागणार आहे नॉट क्यू आहे त्यामुळे नॉट क्यू एक्स्ट्रा लागणार आहे नॉट क्यू काय असणार क्यूच्या उलट एफ एफ टीटी टीटीच्या उलट एफ 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 एफच्या उलट टीटी परत एफ एफ परत टीटी हा आता इथं सुद्धा नॉट क्यू और आर आहे आणि त्याच्या पुढच्या ब्रॅकेटमध्ये पी देन नॉट क्यू और आर आहे त्याला आपण ए मानूया त्याला काय मानूया ए किंवा वाय आणि झेड मानलं तरी चालेल म्हणून सांगितलेलं आहे मी बट ठीक आहे याला तुम्ही वाय माना वाय आणि इथं परत क्यू देणार लागणार आहे क्यू देणार ठीक आहे आणि परत पी देन क्यू देणार
अहो ठीक आहे. आणि परत याचं निगेटिव्ह पी देन क्यू देन आर, निगेटिव्ह पी देन क्यू देन आर चा ब्रॅकेट्स चा निगेटिव्ह, त्याला तुम्ही काय माना, झेड माना. आणि वाय आणि झेड मध्ये ई पॅड मध्ये ई पॅड. लक्ष ठेवा, सगळ्यात मोठे एक्झाम्पल आहे, 4 मार्काला पडू शकतो तुम्हाला. डी ग्रुप मधलं मिसलेनियस मधलं एक्झाम्पल आहे. आता इकडे लक्ष द्या. नॉट क्यू और म्हणजे पाणी पिण्यासाठी करा टी एफ और एफ एफ टी टी, पाणी पिण्यासाठी टी एफ टी टी. पी देन क्यू देन आर, पी देन नॉट क्यू आर, हे मधले 1 2 3 कॉलम कॅन्सल करा. डायरेक्ट इकडून इकडे देन करा. टी देन टी टी, टी देन एफ एफ, टी देन टी टी, टी देन टी टी, एफ देन टी टी, एफ देन एफ टी, एफ देन टी टी, एफ देन टी टी. क्यू देन आर, टी देन टी टी, टी देन एफ एफ, एफ देन टी टी, एफ देन एफ टी, टी देन टी टी, टी देन एफ एफ, टी देन टी, एफ देन टी टी आणि एफ देन एफ. इथं पण सगळे टी आहे. आता पी देन क्यू देन आर म्हणजे डायरेक्ट ह्याच्यापासून ह्याच्यापासून, टी देन टी टी म्हणजे डायरेक्ट पी देन क्यू देन आर. हे का टी देन टी, पहिला कॉलम लास्ट कॉलम, टी देन एफ एफ, टी देन टी टी, टी देन टी टी, एफ देन टी टी, एफ देन एफ टी, एफ देन टी टी आणि एफ देन टी टी. निगेटिव्ह, ह्याचं निगेटिव्ह करा. एफ टी, एफ 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 आणि ह्याचं निगेटिव्ह. आता वाय आणि झेड मध्ये ई फॅड ओनली, ई फॅड ओनली मध्ये एक एफ असेल तर एफ असेल, एक एफ असेल तर एफ असेल, एफ 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 एफ. All value of last columns are F. Then given statement is contradictions किंवा falsy. दिलेले स्टेटमेंट काय, कॉन्ट्राडक्शन किंवा falsy आहे, किंवा falsy. लिहून घ्या, स्क्रीनशॉट मारा. झालं. आता एक लास्ट एक्झाम्पल घेऊया मस्तपैकी, म्हणजे तुमचे ट्रुथ टेबलवरचे एक्झाम्पल संपतात. Examine whether each of the following statement pattern is tautology, contradiction or contingency. खालील स्टेटमेंट पॅटर्न नुसार ते एक्झाम्पल काय आहे बघा. पियाऊ किंवा उराव, पियाऊ किंवा उराव is logical if and only पियाऊ क्यू, सॉरी असं आहे, पियाऊ क्यू औरा, पियाऊ क्यू औरा इज डबल पियाऊ क्यू औरा. हे वेगळं आहे एक्झाम्पल. इथं बघा, इथं पियाऊ क्यू ब्रॅकेट मध्ये औरा म्हणजे पियाऊ क्यू औरा नाही, पियाऊ क्यू औरा if and only पियाऊ क्यू औरा. ठीक आहे, म्हणजे याच्यात निगेटिव्ह लागणार नाही, पीक्यू आर लागणार आहे. टेबल आपण तयार करूया आणि काय ते बघूया. पियाओ क्यू औरा, पियाओ क्यू औरा, ह्याला आपण वाय मानूया. कोणतंही सिंबॉल द्या, ह्याच्यात नसणार, पी क्यू आर सोडून कुठेही सिंबॉल द्यायचे फक्त. परत क्यू औरा, नंतर पियाओ क्यू औरा, त्याला आपण झेड मानूया. आणि नंतर वाय आणि झेड मध्ये काय, इफ अँड ओनली इफ.
आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. हा प्युअर ट्यूब पाणी पिण्यासाठी चूज करा. टी 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 एफ एफ. माझं पाठ आहे, तुमचं पाठ झालं पाहिजे. प्युअर टी टी प्युअर टी टी प्युअर एफ टी. और म्हणजे पाणी आपण कशासाठी घेतो? पिण्यासाठी. हा आता इथं पी और क्यू और आहे. प्युअर टी टी प्युअर एफ टी 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 एफ नाही टी आणि एफ. इथं परत ह्या दोन्हीच्यात आवर आहे. आवर म्हणजे पाणी पिण्यासाठी घ्यायचं आहे. प्युअर टी टी प्युअर एफ टी प्युअर टी टी प्युअर एफ टी 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 किंवा उरा प्युअर टी 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 एफ. हे टी 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 हे दोन्ही आपण म्हणजे टी 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 आणि खालचं काय ना ह्यांच्या सुद्धा पाणी पिण्यासाठी घ्यायचं किंवा गार. प्युअर किंवा उरा म्हणजे पहिला कॉलम आणि लास्ट कॉलम मध्ये आऊर करायचं आहे. आऊर प्युअर किंवा उरा. प्युअर टी टी प्युअर टी टी प्युअर टी टी प्युअर एफ टी प्युअर टी 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 आणि एफ आणि एफ और एफ नाही थांबा. प्युअर टी टी प्युअर टी टी प्युअर टी टी प्युअर एफ टी एफ और टी टी एफ और टी टी एफ और टी टी एफ और एफ. बरोबर. आता वाय डबल इम्प्लाय. डबल इम्प्लाय मध्ये एक जरी एफ असलं तरी एफ आहे. हा टी पेड ओनली टी 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 पेड ओनली टी 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 टी. आता लास्ट बघा एफ ई पेड ओनली एफ. पण ई पेड ओनली पासून तर टीच येते ना. मी अभ्यास केलो आणि मी अभ्यास न करता नापास झालो. मी नापास झालो कारण मी अभ्यास केला नव्हता. कसं पाठ करायचं सांगितलंय? ना अभ्यास करता नापास झालेलं कधी पण चांगलं असतंय कारण तुमचा वेळ वाचलेला असतो. सांगितलं आठवतं ना? त्यावेळी काय ना टी. देअरफॉर ऑल व्हॅल्यू ऑफ ट्रुथ टेबल्स लास्ट कॉलम ऑफ ट्रुथ टेबल टी. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज टाटालॉजी. समजलं? दिलेलं स्टेटमेंट काय? टाटालॉजी. लिहून घ्या. आता हेच एक्झाम्पल तुम्ही परत सोडवायचे एकदा न बघता. हे हेडिंग लिहून घ्यायचं, टेबल तयार करायचा प्रयत्न करायचा आणि टेबल व्यवस्थित तयार करून हेच एक्झाम्पल तुम्ही काय करायचे परत सोडवायचे आहे. प्रॅक्टिस म्हणून होमवर्कला दिल्यानंतर तुम्ही आता बऱ्याच जणांचे होमवर्क येत नाही. काय काहींचे होमवर्क येतात ते टाकतात होमवर्क सॉल्व्ह करून. प्रॅक्टिस करा. दुसरा एक्सरसाइज संपलेला आहे आपला लॉजिकचा. पहिल्या एक्सरसाइजवर 10 व्हिडिओ झाले. आता दुसऱ्या एक्सरसाइजवर बघूया किती 7-8 व्हिडिओ म्हणजे 18 व्हिडिओ तरी होतील. हा संपुस्तक म्हणजे साधारण 17 होतील 16 होतील काय असेल ते. अजून तिसरा एक्सरसाइज आहे पण दुसरा जरा विद्यार्थ्यांना का अवघड जातो कारण हे ट्रुथ टेबल आहे. अवघड नाही, सोपं आहे. तुम्ही ट्रुथ टेबल पाठ करा तुम्हाला सगळं इझी जाईल. तर व्यवस्थित करा. काही शंका असतील तर फोन करा. काही विद्यार्थ्यांचे फोन पण येत नाही. शंका असतील तर तुम्ही फोन करा किंवा व्हॉट्सअपवर विचारा. त्याचे तुम्हाला सॉल्व्ह करून दिले जाईल एक्झाम्पल. ओके. आता तिसरा एक्सरसाइज आहे तो आपण पुढच्या लेक्चरला सुरू करूया. ठीक आहे. ह्याच्यावरचा होमवर्क सुद्धा मी तुम्हाला हा व्हिडिओ झाल्यानंतर टाकेल सॉल्व्ह करण्यासाठी. ओके ओके.